गोरक्ष, तुझ्या गुरूंनी तुला जे शिकवले आहे त्याचे जर एकाग्र होऊन तू स्मरण केलेस तर तुझ्या समोर येणारी शक्ती नेमकी काय आहे हे तुला कळेल. माते, आपण कुठे आहात? मी गुरुदेवांना शोधायला गेलो होतो, परंतु ते मला दिसले नाहीत. हे काय सुरू आहे? मला ध्यानातच येत नाहीये. ही माझी कसली परीक्षा सुरू आहे का? मी आपली प्रतीक्षा करतो आहे. हे माते, हे गुरुदेव, जोपर्यंत मला तुमचे दर्शन होत नाही तोपर्यंत मी माझे ध्यान सोडणार नाही. गोरक्ष, हे ब्राह्मी शक्ती, माझा नमस्कार स्वीकार करावा. माते, आपण कुठे गेला होतात? मी इथेच होते गोरक्ष. मी तुम्हाला शोधले पण तुम्ही कुठेच दिसला नाही. मी इथेच होते गोरक्ष, तुझ्या ध्यानात आले नाही. श्री दत्त महाराज सकाळपासून दिसले नाही. त्यांची माझी भेट होईल ना? ते पुन्हा आश्रमात येतील ना? तुझे सद्गुरू आश्रमातच आहेत. माते, आता तरी आपण मला सोडून जाऊ नये. मी तुझ्या सोबतच असणार आहे. माते, आपण सकाळी मला भेटलात, दुपारी दर्शन दिले आणि आता संध्याकाळी दर्शन दिले. याचा अर्थ काय आहे? गोरक्ष, मी तुला माझ्या तिन्ही रूपांचे दर्शन घडवते, म्हणजे तुला कळेल. हे माझेच रूप आहे, ही ब्राह्मी शक्ती. ही वैष्णवी देवी, हे माझे दुपारचे रूप.
ही शांभवी शक्ती जी वृषभावर आहे. हे माते, तुम्ही मला दर्शन दिले आहे हे मी माझ्या सद्गुरूंना कधी सांगतो असे झाले आहे. तुझे सद्गुरू श्री दत्त महाराज आज तुझी प्रतीक्षा करतायत. माते, मी त्यांना भेटू का? तेच तुला सत्य काय आहे ते सांगतील. गोरक्ष, दिवसाच्या 3 प्रहरांमध्ये तुला 3 देवींनी दर्शन दिले आहे. हे काय गुप्त रहस्य आहे हे तुला सांगण्याची वेळ आली आहे. गोरक्ष, आज तू जे पाहिले आहेस ते स्मरणात असू दे. गायत्री माता हे माझेच स्वरूप आहे. ही सकाळी ब्रह्मशक्ती रूपात असते. तिचे वाहन वृषभ आहे. होय गुरुदेव, गायत्री मातेने मध्यान काळात मला वैष्णवीच्या रूपात दर्शन दिले. हिचे वाहन गरुड होते. आणि संध्याकाळी गायत्री माता ही शांभवी शक्ती असते. तिचे वाहन वृषभ आहे. हे प्रभू, आज तुमच्या कृपेने मला तिन्ही रूपांचे दर्शन झाले. प्रत्यक्षात तिच्या सोबत बोलता आले. मी गायत्री देवींच्या सहवासात होतो हे माझे भाग्य आहे. भविष्यात तुला जेव्हा सहाय्य हवे तेव्हा गायत्री देवीची प्रार्थना करून तू तिला आवाहन करू शकतोस. मी हे ध्यानात ठेवेन गुरुदेव. यानंतर मी तुला गायत्री मंत्र आणि त्याची अधिष्ठात्री देवता याबद्दल सांगेन. हे गुरुदेव, गायत्री मातेंचे दर्शन घेतल्यानंतर माझी उत्सुकता वाढली आहे. तेव्हा आपण मला गायत्री मंत्राचेही ज्ञान द्यावे. गायत्री मंत्राची अधिष्ठात्री देवता ही सविता आहे, जी सकाळी ऋग्वेद रूपात, दुपारी यजुर्वेद रूपात आणि संध्याकाळी सामवेद रूपात असते. रात्रीचे तिचे रूप काय आहे? रात्री ती अथर्ववेद रूपात असते. गोरक्ष, श्री दत्तात्रयांमुळे तुला गायत्री देवींचे आणि ब्राह्मी, वैष्णवी, शांभवी ह्या शक्तींचे दर्शन झाले. हा खूप मोठा योग आहे. हा योग इतक्या लवकर येईल असे मला वाटले नव्हते. परंतु श्री दत्तात्रयांची तुझ्यावर विशेष कृपा आहे. ह्यानंतरची तुझी साधना
अशीच फलद्रूप होत राहो. गोरक्ष, आज तुला श्री दत्त महाराज यांनी स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून देताना गायत्री देवींचे दर्शन घडवले. गायत्री देवी ही एक अशी शक्ती आहे जिचे स्थान अत्यंत उच्च आहे. भविष्यात तुझ्या हातून जे कार्य घडेल त्यात श्री दत्त महाराज यांच्या पर्यायाने गायत्री देवींचा आशीर्वाद खूप महत्वाचा ठरेल. शुभम भवतु. हे श्री महादेवा, आज कैलास सोडून पुन्हा यात्रेला सुरुवात करणार आहे. आपला आशीर्वाद असावा. वीरभद्र, तू माझा मानसपुत्र आहेस आणि तुला आशीर्वादाची काय आवश्यकता. तू सदैव माझ्या छत्रछायेखाली आहेस. चिंता नसावी. मी सदैव आपण सांगितलेले कार्य करतो आहे. जिथे जिथे अधर्म आहे, जिथे जिथे पाखंड आहे, मी तिथे तिथे जाऊन धर्म आणि सत्याची स्थापना करतो आहे. वीरभद्र, धर्म म्हणजे काय आणि सत्य म्हणजे काय. हे श्री महादेव, धर्म आणि सत्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. धर्म सदाचरण शिकवतो आणि सत्य म्हणजे जिथे कोणताही भेद नाही, जिथे शून्य आहे. असे असेल तर धर्म आणि सत्य ओळखायला चुकू नकोस. हे प्रभू, माझ्याकडून अशी चूक कशी होईल. वीरभद्र, हातात जर शक्ती असेल तर असे घडू शकते. मी हे ध्यानात ठेवेन प्रभू, आणि माझे जे भक्त आहेत त्यांना ओळखायला शिकशील. हे कैलासपती, केवळ त्रिपुंड लावले म्हणून तो महादेव भक्त होत नाही. हा माझा अनुभव आहे. अनेक खोटे भक्त तयार झाले आहेत. अशांना मी शासन करतो. परंतु खरा महादेव ओळखायला निकष काय आहेत. हे आदिनाथ, महादेव भक्त कोणतेही सोम घेत नाही. हा निकष आहे. काळजी घे. होय प्रभू, आज्ञा असावी. शुभम भवतु.
शुभम भवतु. गोरक्षक, आज आपल्याला एक महत्वाचे कार्य करायचे आहे. आज आपण अग्निदेवांना आवाहन करूया. यानंतर आश्रमाच्या परिसरातील समिधा आणि यज्ञासाठी आवश्यक असलेली वाळलेली लाकडे घेऊन येशील. जशी आपली आज्ञा गुरुदेव. हे श्री महादेव, दिवस रात्र आपले स्मरण असतेच, मात्र आज प्रकर्षाने तुमची आठवण येत आहे. त्यालाही काहीतरी कारण असावे. हे श्री महादेवा, लोककल्याणासाठी सर्वत्र भ्रमण करत असताना मला जिथे जिथे पाखंड दिसते तिथे तिथे मी अशा पाखंडाला शिक्षा करत असतो. आपण सांगितलेला मार्गच एकमेव आहे ज्याने सर्वांचे कल्याण होईल. इतर कोणताही मार्ग मला मान्य नाही. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, ओ अलख